हा विकी पण ना, त्याच्या डोक्यात कधी काय येईल ना कोणीच सांगू शकत नाही. त्याला वाटेल तेव्हा तो वाटेल ते आपल्याला सांगणार आणि आपण त्याच्यासारखं करायचं. तर तूच मला सांग, असं इथे तिथे कोणी अन्न लपवून ठेवतं का? तो बोलला तेव्हा मला वाटलं तू तरी काहीतरी बोलशील, पण तू तर हे सत्या, मी जे काय बोलतोय ते तुला कळतंय का? चुकीचं शोधतोय आपण. नशीब मी जे काय बोलतोय ते तुला तरी समजतंय. नाही तर इथे अन्न शोधता शोधता ना आपल्यावर उपासमारीची वेळ आली असती. सत्या, आपण विकीकडे जाऊया आणि त्याला जाऊन सांगूया. तो जे काय बोलतोय ना ते गोष्टीच्या पुस्तकातच बरोबर वाटतं. खऱ्या आयुष्यात असं अन्न वगैरे कोणीच लपवून ठेवत नाही. हे बघ ऐक, ते अन्न लपवलेलं जरी असलं ना तरी आत्ता ते शोधायचं नाही आपल्याला. मग हा जो कोणी आपल्या बरोबर खेळ खेळतोय ना त्याला शोधायचं आहे. कळलं? ए सत्या, नाही काय नाही नाही, तो तो जो कोणी आहे ना त्याला आपण नाही शोधायचं. शोधायचं नाहीये. तुला या सगळ्यातनं बाहेर पडायचं नाहीये का? अरे सत्या, मला सांग, याच्या आधी आपण किती वेळा त्याचा पाठलाग केलाय? सापडलाय का तो आपल्याला? मग आपण त्याच्या नादी का लागायचं? आणि आता तर आपण दोघेच आहोत. त्याने आपल्यावर हल्ला केला तर काय करणार आहेस तू? नाही सत्या, आपण त्याला नाही शोधायचा. चल. ठीक आहे, कधीतरी घाबरणं सोड. चल. अरे सत्या ऐक ना. अरे सत्या, चल माझ्या बरोबर. अरे सत्या, तो आपल्यावर हल्ला करेल. सत्या, मी आहे ना, शांत बस. सावकार, कंटाळा आलाय मला. नको झालंय आता हे सगळं. कधी एकदा हे सगळं संपतंय आणि आपण इथून निघून जातोय असं झालंय मला. रोहिणी, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण पण तुझ्या अशा अवघडलेल्या अवस्थेत तू धावपळ करू शकत नाहीयेस. पण तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. हे बघ, तू फक्त आराम कर. जी काही शोधाशोध करायची आहे ना ती माझी मी करतो. त्या शोधाशोध करण्याबद्दल बोलत नाहीये मी. मग हे बाळ आपलंय हे सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? बघितलंच ना त्या सगळ्यांच्या नजरा कशा रोखल्या होत्या आपल्यावर. अगं मग काय बोलायला हवं होतं मी? आपलं काय ठरलं होतं? आपल्या नात्याबद्दल आणि या बाळाबद्दल कोणालाही सांगायचं नाही ठरलं होतं ना. हो मान्य, मला ठरलं होतं. पण ज्यावेळी मी असं रिॲक्ट झालो होतो त्यावेळी काय सिच्युएशन होती याचा पण जरा विचार करणार. रोहिणी, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा तू हा विषय टाळू शकला असता. हे बघ, त्यावेळेला मला रागात जे सुचलं ना ते बोललो मी. आणि किती दिवस ही गोष्ट आपण सगळ्यांपासून लपवून ठेवणार होतो सांग ना मला. आज न उद्या जे कळायचं होतं ना ते कळणारच होतं. हे बघ, त्या लोकांना काय कळलंय, त्यांना काय वाटतंय याबद्दल मला काही देणं घेणं नाहीये. पण आता पण काय? पण जर माझ्या नवऱ्याला यातलं काही कळलं ना तर तू काय करेल काही सांगता येत नाही. त्याचा आधीच माझ्यावर संशय आहे. नुसताच संशय असताना त्यांनी माझा किती छळ केलाय तुला माहिती आहे. आभ्या, जर हे बाळ आपलंय त्याला कळलं ना तो माझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही रे. नाही नाही रोहिणी, तू शांत हो. तू शांत हो. तू बस इकडे, बस बस इकडे सावकाश. शांत हो. मी आहे ना बरोबर. नको कसली काळजी करूस. ऐक ना, तू श्वास घे ना जरा. दीर्घ श्वास घे. घे. आहेस ओके? ऐक, तुझ्या नवऱ्याचा तुझ्याशी असलेला संबंध आता संपलाय रोहिणी. इथून बाहेर पडल्यावर तू तुझ्या घरी जाणार नाहीयेस. इथून बाहेर पडल्यावर आपलं जग सुरू होणार आहे. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ना जिथे तुला शोधायला कोणीच नाही येणार. अगदी कोणीच नाही. ते फक्त आपल्या तिघांचं जग असेल. तू, मी आणि आपलं बाळ. चौथं कोणीच नाही.
माझ्यावर. ए ए सत्या, अरे काय चाललंय तुझं? इथे का आलोय ते सांगितलंय तुला, शोध गपचूप. अरे सत्या, इथे शोधून काय मिळणार आहे आपल्याला? ते शोधल्याशिवाय सापडणार आहे का? नको ना डोक्याला ताप देऊ, शोध ना. सत्या, अरे आपण दोघंच आहोत इथे, मला भीती वाटते यार. त्यापेक्षा आपण ते बाहेरचे काय शोधत होतो ना ते शोधूया. चल ना, इथून बाहेर जाऊया यार, मला भीती वाटते. सत्या चल ना. सत्या, अरे इथे गडबड वाटते. सत्या शांत बस टिक्या. तुला प्रत्येक वेळी कसला प्रॉब्लेम असतो रे? हा, मला तर वाटतं ना तू स्वतः एक खूप मोठा प्रॉब्लेम आहेस. हे बघ, तुला शोधायचं तर शोध, नाही तर नको शोधू. मला डिस्टर्ब करू नको. ए ऐक ना रे सत्या, चल ना आपण. तुम्ही असं मला बोलताना वेड्यात काढता आणि स्वतः माझ्यासमोर वेड्यासारखे वागता. आता तो जो कोणी येतो आपल्याला या टीव्हीवर दिसला होता ना, मग तो इथे कसा असेल? चल ना सत्या, बाहेर चल ना, मी तुझ्याशी बोलतो. इथे गडबड वाटते सत्या. मला भीती वाटते रे सत्या. चल ना, माझं ऐक ना, एकदा तरी माझं ऐक प्लीज. आपण इथून बाहेर जाऊया सत्या. सत्या कंडिशन मधला दिसतोय. पिन लाव, पिन लाव तिकडे. अरे मला भीती वाटते पिन सत्या. लाव तिकडे. हे घे. सत्या, हे काय आहे? रेकॉर्डेड आहे सगळं. म्हणजे तो जो कोणी आहे तो आपण इथे जवळपास नसताना इथे येतो आणि हे सगळं ऑपरेट करतो. नाही तर मग आपल्यातलं कोणीतरी त्याला मदत करतं. रेकॉर्डिंग आहे सगळं. सांगत जय कपित ते लोक उजागर रामत होता तुलित बलधाम. अरे एवढं शोधून पण काहीच सापडत नाहीये. अनु, सापडत नाही याचा अर्थ आपण शोधण्यात कमी पडतोय, कळलं? सायली यार, कमॉन. तो जो कोणी आहे त्याने हे असं अन्न लपवून ठेवलं असेल असं खरंच तुला वाटतं का ग? सॉरी, पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. की समोर तुम्ही सगळे तयार झाले म्हणून मीही झाले. दॅट्स इट. झालं तुझं सगळं बोलून? हा, आता मी म्हणते म्हणून प्लीज एकदा परत शोधण्याचा प्रयत्न कर, प्लीज. सायली यार, कमॉन. जरा लॉजिकली विचार कर. तो माणूस ना आधीच आपल्या जीवावर उठलाय. त्याने सत्यावर हल्ला केला होता, माझ्यावर हल्ला केला होता. तो का असं अन्न लपवून ठेवेल? ट्रस्ट मी, आपण उपाशी जरी मेलो ना तरी त्याला काही फरक पडत नाही. हे ते सगळं विचित्र आहे ग. सगळं विचित्र आहे. माझ्या ना बुद्धी पलीकडचं आहे सगळं. इथे आल्यापासून कोणीतरी आपल्याला सारखं खेळवतंय आणि आपण मूर्खासारखं वेड्यासारखं खेळतोय. ट्रस्ट मी, हे असंच सगळं सुरू राहील ना तर आपण कोणी वाचू शकणार नाही. ना तू, ना मी, ना कोणी. सगळे यार सायली, मला जगायचंय अगं. मला इथे असं अडकून ना मरायचं नाहीये. जगायचंय यार मला. सायली, सायली, मी काय म्हणते, तू ऐक, आपण ना इथून कुठेतरी दूर चाललं जाऊ. मे बी जरा आपण हिम्मत केली ना तर असं पण होऊ शकतं की कोणीतरी आपल्याला सापडेल, आपल्याला रिसॉर्टच्या बाहेर कोणीतरी अनु, काढेल. अनु, शांत हो, शांत हो जरा. हे बघ, मला तुझा त्रास कळतोय अनु. तुझी मनस्थिती समजते मी. हे बघ, पण मी आता काय म्हणते
ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. हा, आपण जेव्हा इथे आलो ना तेव्हाच इथून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते आपल्यासाठी. कळतंय तुला? हे बघ, आता आपण सगळे एकत्र राहून जे काही संकट येईल त्याला मात करणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. माझी खात्री आहे तो जो कोणी आहे ना कितीही मोठा असला तरी आपण जोवर एकत्र आहोत तोवर तो आपलं काहीही बिघडवू शकत नाही. हा, हे सगळं तू मला समजवतेस का स्वतःची समजूत काढतेस ग? मला वीट आलंय, कंटाळा आलाय, एक्झॉस्ट झालीये मी. पेशन्स संपत आहेत माझे. मला नाही राहायचंय यार इथे. इथून बाहेर पडायचंय. आणि इनफॅक्ट आपण सगळ्यांनी इथून बाहेर पडायला पाहिजे. सगळ्यांनाच बाहेर पडायचं इथून अनु. आणि त्यासाठी हे सगळं करतोय ना आपण. कळत का नाहीये तुला? तू बाहेर चल. चल ये बाहेर, तुला बरं वाटेल. ये बाहेर, ये सावकाश. काय ना कुठं लपून ठेवलंय काय देवाला माहित. हे आभ्या, रोहिणी तुम्हाला काय धावलं का? अभ्या, काही सापडलं? अरे आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही काही सापडलं. अनु साहेब, बस बस. इथे बस. सायली, तुम्हाला काही मिळालं? खूप शोधलं आम्ही पण काहीच सापडलं नाहीये. खरं तर अजून शोधू शकलो असतो. तितक्यात अनु डिस्टर्ब झाली आणि मी तिला बाहेर घेऊन आले. ए थांब. ए अनुजे, ए अनुजे, तुला काय झालं? तर तू का म्हणून रडायलीस? खूप कंटाळा आलाय यार अडम्या. खूप कंटाळा आलाय मला या जागेचा आणि इथे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. तर आता सहन होत नाहीये. सतत डोक्यात मरणाची भीती. माझं आणि सत्याचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही दोघं मरता मरता वाचलो. पण यार मॅन्डीचं काय? तो गेला ना. नाही वाचवू शकलो यार. नफ इज इनफ. मला नाही राहायचंय इथे. मला ना इथून बाहेर पडायचं. एक क्षण इथे नाही थांबवत आहे. मला जायचंय. मला निघून जायचंय इथून. अनु प्लीज शांत हो ग. अनु आपल्यापैकी कुणालाच इथे राहायचं नाहीये. हेच तिला मी गावा धरणा समजवले पण ती कधी माझं काय ऐकते का? आपण सगळे इथनं लवकरात लवकर बाहेर पडणार लक्षात ठेवा. आणि अनुजी, इथनं म्या बाहेर पडण्याआधी तुला आधी बाहेर काढीन. आज सगळ्यांसमोर हाणम्याचा शब्द आहे, लक्षात ठेव. सांगतो. हे आपण सगळे चालू आहे. सत्य आणि टिक्या कुठे? बराच वेळ झाला ते आले नाहीयेत. मला वाटतंय त्यांना नक्की ना काहीतरी सापडलं असणार. थांब थांब. हे चल ओके ओके चल. हे तू हिला बघ. गॉड, आता परत का आलाय? त्या आधीच त्या आकड्याचा अर्थ कळ ना, त्यात ह्यो परत आलाय. याला आता नक्की काय सांगायचंय?
पॅनिक नका होऊ. लाईव्ह नाहीये ते, सीडी प्ले होते ते बघा. आपल्याला दाखवण्यासाठी हा सगळा सेटअप केलाय. एकतर तो स्वतः हे सगळं करतोय किंवा मग त्याला कोणीतरी मदत करताय. पण तो जो कोणी आहे तो हे असले खेळ का खेळतोय आपल्या बरोबर? कळेल ना आता. आत्ता कुठे हा खेळ सुरू झालाय ना, कळेल हळूहळू. अरे काय असं काय करायला? अरे बघ ना. मी पण बघतोय मगाचपासून मध्ये मध्ये तो अशी ब्लँक स्पेस सोडतो. घाबरवायला करतोय हे सगळं. जीवाशी खेळतोय तो आपल्या सगळ्यांच्या. पण आपला जीव काही एवढा स्वस्त नाहीये असं पटकन त्याच्या हातात द्यायला. घाबरू नका तुम्ही, चला बघू आपण. चल रे. अरे सत्या काय झालंय? तिथे आहे काहीतरी. हा बाजूला घे. ए श्री मागे सावकाश सावकाश. एवढीच्या मागे इथे मागे. सत्या सावकाश. सध्या सावकाश. सध्या माझा ऐक थांब नको उठू दे. थांब 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 नको थांब, उघडू दे, बघू दे काय. सत्या प्रॉब्लेम होईल ना काहीतरी. थांबा मागं. सध्या काळजी घ्या. मागे व्हा तुम्ही. हो थांबा जरा, थांबा म्हणलं ना. अरे मी काय म्हणतो सध्या नाव उघडत प्रॉब्लेम होणार आहे का? बघावं लागेल. अरे कोणीतरी ऐका ना माझं. शांत राहा, थांबा जरा. मँडीची बॉडी आहे. मँडीची बॉडी आहे तिकडे. सध्या काही नाही, शांत राहा. काही नाही, इथे तर सगळं जेवण आहे. तुला सध्या भास झालाय. हो हो हो. मी म्हटलं होतं ना आपल्याला जिवंत ठेवणं त्याची गरज आहे. तेव्हा सगळी सोय केली जेवणाची. मला वाटलं होतं तसंच झालं. आपला शेवटचा काउंटडाऊन सुरू झालाय. आता फक्त 11 दिवसांचा खेळ उरलाय.